प्रेम आपल्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची गोष्ट, पण ती कधीच ठरवून प्रयत्न करून होत नाही. प्रेम हे अपघातानं होतं. मग ते वेळ पाहत नाही, काळ पाहत नाही आणि वयही. त्या दिवसापासून मला जाणवायला लागलं की इतरांच्या आयुष्यात अपघातानं प्रेम होतं, पण माझ्या आयुष्यात प्रेमामुळे अपघात. देवेश, टीव्ही बंद कर रे. उद्या सकाळी उठायचंय लवकर. सोमवार आहे ना. बघितलं ना, ऐकलं नाही. तू बी कधीतरी बोलत जाऊ त्याला. देव्या, आवाज कमी कर ना. मला काहीतरी सांगायचंय. मी गोव्याला परत जातीये. आत्ता काय हो? आत्ता नाही ग, उद्या सकाळी. पण मी जातीये. अशी कशी जाशील ग? उद्या पिंकीचं लग्न नाही का? आणि उद्या माडगावकरांकडे साखरपुडा पुढे. झालंच तर परवा बोलेकरांकडे वासुशांतपणे. आणि त्यानंतर काय हो? किती कार्यक्रम आहेत आठवडाभर बाळा. अशी कशी जाऊ शकतेस? तू अचानक अशी कुठे निघून गेलीस? तो सगळे काय म्हणतील ग शुभे? हो ना. सगळे लोक काय म्हणतील या विचारानेच मी हा निर्णय घेतलाय. म्हणजे का आई? अगं, आता यापुढे माझं लग्न होण्याची शक्यता कमीच आहे. बिन लग्नाची मुलगी. लोकांना आपापल्या घरच्या शुभ प्रसंगांमध्ये माझं असणं खटकतं आता. शुभा, कोणी काही बोललं का बाळा तुला? नाव सांग मला आधी त्याचं. नारळाला कोयत्याने सोलतात ना, तसा उभा सोलूनच काढते त्याला. कोयता कुठे गो माझा? आजी, अगं कुणाकुणाला बोलणार आहेस तू आता? ए शुभा, हे बघ, जे काही घडलंय ना त्यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये बाळा. हो, नसेल आई, पण उगीच माझ्यामुळे दुसऱ्याच्या चुकाला विरजण कशाला? आपल्या गोव्याच्या घरी निवांत राहीन मी. नर्सरीचं कामही आहे. उगाच सुट्ट्या कशाला? अगं ऐक, काय असतं, अशाच कार्यक्रमामध्ये जोड्या जुळतात. आज खूप मुलं बघत होती ना तुझ्याकडे, हो ना? अहो, सिद्धार्थ जाधव आला होता म्हणे. आणि ही, अहो काय मी बोलतेय, ती मीच एकटे बोलते. तुम्ही बोला की काहीतरी. हो. हां हां हां. शुभा, हां, काय हट्ट आहे हा? बघा की. गोव्याला जायचंय तुला? तेच तर. नीट जा, काळजी घे. ड्रायव्हरला सांगून ठेवतो. शुभा, ए
काय हे भयानक उकडते ग. अरे अरे बाप. थांबायला सांग तिला. गरम होतंय किती. आई आता बघा तुम्ही. अगं शाल दे गो मला, थंडी वाजते खूप. रस्ता, मैलाचा दगड, असले कसले फोटो काढतोस रे तू? विक्रम देसाई, एक दिवस माझ्याच पब्लिकेशन हाऊस तर्फे याच फोटोवर एक पुस्तक येईल ना, तेव्हाच तोंडात बोट घालशील. सहज शक्य आहे ते. आपलीच बॅट, आपलाच बॉल आणि आपलाच स्कोरबोर्ड. आम्हा लेखकांना मात्र लिहून लिहून तुम्ही कधी छापणार याची वाट बघावी लागते. लेखक आहेस, पुस्तकापासून मानधनापर्यंत सगळ्याची वाट बघायची. अरे होय, 6 महिने होत आले यार. कधी छापणार आहेस पुस्तक? अरे 2 महिन्यात नक्की. 2 महिने? आणि एक काय, मी तर तुझी 2 पुस्तकं एकत्र छापणार. दुसरं लिहिलंय कुठे? लिहायचं अरे या बाईवर. आता या कोण? अरे तडकता फडकता मसाला आहे. हात खपणार हे पुस्तक. शुभांगी कुडाळकर एकाच्या हळदीला दिसली, आवडली. तिची माहिती काढायला गेलो तर तिची गोष्ट कळली. दुसऱ्या दिवशी लग्नात भेटायला गेलो तर ती बाई सरळ गोव्याच्या घरी गेली. येस येस. शुभांगी कुडाळकर आपणच का? हां हां, या आत या. इथे कोपऱ्यात रद्दीचे पेपर आणि मॅगझिन्स आहेत. तुम्ही वजन करून घ्या. मी आतनं रिकाम्या बाटल्या घेऊन येते. अहो, हां. मी रद्दीवाला नाहीये. ओ, ऍक्च्युली तुमच्या कपड्यांमधनं डाऊट आलाच होता मला. पण आजकाल काय कुणीही चांगले कपडे घालतात. आणि तुमच्या हातात पुस्तकं दिसली त्याच्यामुळे. अरे हां, ही माझी पुस्तकं आहेत. मी लिहिलेली पुस्तकं. म्हणजे मी लेखक आहे ना. आणि ही पुस्तकं मी तुमच्यासाठी आणलीत खास. मी बसू? हां. काय काय? हां, मी म्हणत होतो की ही पुस्तकं विकण्यासाठी नाहीत. मी खास तुमच्यासाठी आणलीत. तुम्ही वाचावीत म्हणून. हे घ्या. हां हां. तुम्ही कोण आहात? काय काम आहे तुमचं? हां, मला तुमच्यावर लिहायचं आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यावर लिहायचं आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यातील घटना, तुमच्या आयुष्यात आलेले पुरुष, तुमची अफेअर्स. डोकं ठिकाणावर आहे का हो तुमचं? हो, काय ना की तुमची लाईफ स्टोरी एवढी इंटरेस्टिंग आहे ना. आणि आजकाल लोकांना हेच आवडतं ना वाचायला. नाही म्हणजे तडक भडक मसाला वगैरे. आत्ताच्या आत्ता उठायचं आणि बाहेर जायचं. का? मी कशासाठी? तुम्हाला बाहेर जायला सांगितलंय. हो. उठा. पण मराठी कळतं ना? हे बघा, तुमचा इकडे, काहीतरी this way. गैरसमज होतोय. माझं ऐकून घ्या तुम्ही. काय बाहेर जायचं. काय करताय? हो, सोडा ना तुम्ही. तू कर तुझं काम. बर. बाहेर जा. नाही, हे बघा प्लीज, माझं ऐकून घ्या बाहेर. प्लीज. हे बघा, हे बघा, बाहेर. ऐका ना प्लीज. गैरसमज करून घेऊ नका. हां, दिलेली पुस्तकं वाचा प्लीज. निघून जा इथून. बस. आणि माझं नाव विसरू नका, विक्रम देसाई. Get हां? lost. चांगली आहे मच्छी आज. कशी दिली सुरमई? सुरमई 600 रुपये. ए 600 जास्त नाही हो, सांगतेस कमीच ना. सांगताय मी. घेऊचं असेल तर नमस्कार. कमी करून देऊया. ओळखलत ना मला? तुम्ही मी विक्रम देसाई, लेखक. हं? आपण भेटलो होतो ना. मी आलेलो घरी. विक्रम. सकाळी सकाळी घेतलीत का? तेच काय बोलताय परत परत? सॉरी. काही लाज लज्जा शरम काही आहे का तुम्हाला? सतत आपलं माझ्या मागे 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 मागे. अरे जरा सुखाने जगू देत नाही हा माणूस. हे बघा काय बोलताय तुम्ही. चाललंय काय? घरी काही आया बहिणी वगैरे आहेत का नाही तुम्हाला? हे बघा असं अरे काय एक करताय मुलगी तुम्ही. एकटी राहते म्हणून तिच्या घरात घुसून तिला वाटतं ते अहो, प्रश्न नाही हो, असं काही विचारताय. नाहीये. हे बघा काय बोलताय तिच्या तुम्ही. आयुष्यातले कुठले कुठले प्रसंग विचारताय. माझं ऐकून घेता का प्लीज? हा, ऐकून घेते सहन करते म्हणून काय वाटतंय ते कराल का तुम्ही? नाही हो, गैरसमज हे होतोय बघा तुमचा. अशी अबला दिसले ना तरी खंबीर आहे मी. हो, शांतपणे ऐकून घेता का? ओरडताय कशाला? मला फक्त बोलायचंय तुमच्याशी. स्वतःच्या वाह्यातपणाला आवर घाला. अहो, माहितीये ना पण माझं कोण आहे ऐकून मी? घेता का प्लीज? शुभांगी
शुभांगी कुडाळकर म्हणतात मला. कोयतरी कापू काय म्हणतात मला? अशी पोचवीन ना. नाही तर अगदी बरोबर आहे. द्या याला एक कानाखाली. एक बाजूया. काय माणूस आहे? अरे मी लग्नाला गेले तुला कुडाळला. राहते मी कुडाळला. विजयाचा मित्र. फोटो काढत होता. कानाखाली द्यायला पाहिजे ना. अहो सांगा ना यांना. अहो सांगा ना. यांना सांगा ना. नाही एवढं मारण्यासारखं काही केलेलं नाहीये. तसं काही केलेलं नाहीये. कमाल आहे. पहिले म्हणतात मार म्हणून आणि आता सांगतात यांची चूक नाही म्हणून. सॉरी. प्लीज. हा जावा जावा. अहो काय तुम्ही? मी अहो 3 नंबर टेबल 16 रुपये. एक चहा. काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? सगळंच. तुमच्या आयुष्यातली लोक, म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत लग्न नाही केलं. नाही म्हणजे असं कारण काय आहे की आत्तापर्यंत अविवाहित आहात. सगळंच. तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. एखादा माणूस जर माझ्यावर प्रेम करत असेल आणि मीही त्या माणसावर प्रेम करत असेल आणि आमचा एकमेकांना स्पर्श झाला तर पुढच्या 24 तासात त्या माणसाचा काहीतरी भयंकर अपघात होतो. काय हो, मी तुम्हाला तुमची स्टोरी विचारली. तुम्ही मला चांदोबामधली कथा काय ऐकवताय? कितीही सुरस, चमत्कारिक, खोटी किंवा मजेदार वाटली ना तरी हीच माझी कथा आहे. हे कसं शक्य आहे? काय म्हणजे असं टच केल्यावर कसं काय? काहीतरी म्हणतात अष्टमात कुठेतरी मंगळ आणि कुठेतरी शनी का गुरु काहीतरी आहे. नाही म्हणजे याचा उपाय काय? खूप ज्योतिषांना दाखवलं. होम हवन कशाचा उपयोग नाही झाला. म्हणतात ना, नशिबाचे हे भोग असे की सुटता काही सुटेना, कसे जणू हे अखंड पुस्तक मिटता काही मिटेना. वा वा, खूप छान. कविता सुद्धा होते मला. हं? म्हणजे कविता करते मी. अगदी लहान असल्यापासून 10-12 वर्षांची होते ना तेव्हापासून. म्हणजे मला ना असं निसर्गाच्या सान्निध्यात एकटीलाच फिरायला आवडायचं. अशी सुंदर वृक्ष, राजी, पानं, फुलं, झाडं, तिथे असं मनमुराद भटकताना ना असं व्हायचं की मनात काहीतरी असं उमलायला लागायचं. आणि त्याच्यासोबत कविताही उमलायला लागायची. समुद्र किनारी अना आकाशी ढगजो दिसतो पोरका, जिकडे तिकडे भास तुझा रे, मनात नाचे मोरका. वा. प्रल्हाद किसमिस ओळखलं काय? आमच्या समोरच्या गोपा मामांकडे राहायला आलात ना तुम्ही? आम्ही नाही काय, एकटा आलोय. सिंगल पीस मुंबईहून. अय्या मुंबई. हा. म्हणजे तुम्ही अमिताभ बच्चनला ओळखत असाल ना? ओळखतो की, पण ते मला ओळखतात का नाही माहित नाही. मला अमिताभ बच्चन खूप आवडतो. हा काय? तुम्ही भेटलाय त्याला? तुम्ही नाही, तू. किसमी. नाही, हे चॉकलेट खास तुझ्यासाठी आणलंय मुंबईहून. घे ना घे ना घे घे घे. खाते काय? खा खा. हा, कविता मस्त करते. हा, नाव काय? शुभा. आईला चॉकलेट काय डुप्लिकेट आहे काय? परत बोल. शुभा. माझे बाबा. काय? बाबा आलेत. कडक शिस्तीचे आहेत ते. त्यांनी तुला आणि मला असं नाही बघितलं नाही, ना, बघणारच नाही मी. लपलोय ना आता. ते शिक्षा करणार मला. जा जा तू जा जा. आले आले बाबा. काय 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 इकडे? बाबा ते समुद्र
झाड कविता चल 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 घरी चल सोड जाय चल हा. काय मागे काय म्हणून बघतेस तू? काही नाही. एक मिनिट, मग पुढे का झालं? खूप मस्त दिवस होते ते. बाबांपासून लपून छपून माझं एक वेगळंच विश्व होतं. सॉलिड होता तो. सतत काहीतरी धक्के द्यायचा. एकदम सॉलिड. ए शुभा, आपण लग्न करून टाकूया ना. हो. हं? काय? हो, उद्या दुपारी चिंटी समुद्राजवळ जे मंदिर आहे ना, तिकडे आपण लग्न करून टाकूया. अगं, आत्ता जे आपण लग्न करणार आहोत ना, ते तोडफोडीच्या जंगली जमातीच्या पद्धतीनं. म्हणजे मामाचा मित्र सांगत होता तेव्हा मी ऐकलं, या झाडाची 3-3 पानं आपण एकमेकांना तोडून द्यायची. बरं. ओके. 3-3च द्यायची तर अख्खं झुडूप कशाला आणलंस? अगं, कुणी आलं तर लपायला बरं. अगं, मला दे. संपलं. अगं नाही, आहे. आहे? हा, तसा शेवटचा विधी राहिलेला आहे. कोणता? ते मामाचा मित्र सांगत होता की लग्नाच्या शेवटच्या विधीत जे नवरा बायको असतात ना, एकमेकांच्या हातात हात देतात. नाही अगं, तो मामाचा मित्र सांगत होता. अगं नाही, तो विधी आहे. आता करायला तर लागणार नाही का? आणि नाही केलं तर म्हणजे मग परत काय? पुजारी काका, बापरे, लपा. लपा नाही, पळा. पळा, पळा. त्या दिवशी पुजारी काका आले आणि आमचा तो विधी अपूर्णच राहिला. पण 2 दिवसांनी त्याचं पत्र हातात पडलं. प्रिय प्राणप्रिये, ईश्य प्राणप्रिये, सौ शुभांगी प्रल्हाद किसमिसे. अगं बाई. त्या दिवशी अचानक मंदिरात पुजारी काका आल्यामुळे गडबडीत सांगायचं राहून गेलं की लग्नानंतर हनीमूनला जाण्याची पद्धत असते. आल्याची. हाजी. आयशीला जेवायला वाढायला सांग, मला भूक लागली आहे नुसती. हो, जा लवकर. सांगते. हनीमूनला जाण्याची पद्धत असते. सगळेच जातात, त्यात वाईट काहीच नसतं. तर उद्या सकाळच्या एसटीनं आपण पायसवाडीला जाऊया. बापरे, पायसवाडी? सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. मग ठीक आहे. हा. आले बाबा. अगं, आईला जेवायला वाढायला सांग. हो, सांगते. सकाळी जायचं, संध्याकाळी परत यायचं. हा, आणि सोबत स्वतःचं ताट, वाटी, पेला, तोंड पुसायला नॅपकिन आणि पाण्याची बाटली, असं सगळं घेऊन बरोबर 8 वाजता घराच्या मागच्या बाजूला भेट. मी उभा आहे. शुभा, आले आई, आले. काय ग आई? जेवायला वाढतीये, बोलव सगळ्यांना. हो आई. उद्या सकाळी 8 वाजता घराच्या मागच्या बाजूला ये. मी उभा आहे. बरं. तुझाच नवरा प्रल्हाद किसमिसे.
चला. आहो हं? आपण एसटीने जाणार होतो ना? मग सायकल? आता ST स्टँड पर्यंत काय चालत नेणार मी तुला? अगं तुझ्या सुखासाठी रात्रीचा दिवस करेन. सिंदबाद सारख्या सफरी करून व्यापारात पैसा कमवेन. अगं तुझ्यासाठी वाटेल. म्हणजे वर्षानुवर्ष तुम्हाला घरापासून दूर राहावं लागणार? हा, आता पैसे कमवायचं म्हणल्यावर थोडं करायला लागेल ना. पण मग आपल्याला मूल झालं की तुम्हाला कसं कळणार? तू पत्र लिही ना. मला नाही आवडत पत्र लिहायला. सारखं सारखं नको लिहू. हा, 2 किंवा 3 मुलं झाली की एकदम कळवी. हा, अशा काही गोष्टी आज आपल्याला हनीमूनला जाऊन फिक्स करायच्यात. त्याआधी मंदिरातले जे विधी राहिलेत ते इथेच करून टाकूयात ना. हा, एक म्हणजे आता दुसरा, तोंड गोड करणे. हा, नाही, मिठाई भरवून. आणि आता किसमी. किसमी. लाज नाही वाटत माझ्या मुलीसोबत असं अश्लील अश्लाघ्य वर्तन करताना? मी चॉकलेटचं नाव बोललो. काय? चॉकलेट. नाव काय तुझं? प्रल्हाद. प्रल्हाद? आपण हिरण्यकश्यपू. वय काय तुझं? 13. तू काय करतोयस? लग्न. अरे आधी स्वतःच्या पायावर उभा राहा. तुला काय वाटलं मी माझी मुलगी अशी वाटेवरच्या कुठल्याही मुलाला देईन? अरे तिच्यासाठी चांगला रुबाबदार फॉरेन रिटर्न जावई आणि मी. स्पेलिंग येतं का? स्पेलिंग फॉरेनचं? हो, येतो ना. फो हो. एफ ओ ओ आर मग पुढे काय झालं? वाचला ना तो? छे, एवढ्या सहजासहजी कुठे? बाबा गावभर त्याच्या मागे पळत होते. तो पुढे पळतोय, बाबा ओरडत त्याच्या मागे. तो पुढे, बाबा मागे. बाप रे. त्यानंतर मी त्याला पाहिलं गाव सोडून जाताना. हात प्लॅस्टरमध्ये, डोक्याला जबरदस्त मार, वर 18 टाके पडलेले. पण जाता जाता आठवणी देऊन गेला. प्रल्हाद किसमिसे. पण असा अपघात तर कोणाबरोबरही घडू शकतो ना. त्यात तुमचा काय संबंध? मला पण असंच वाटायचं. मी अशी समजूतच करून घेतली होती स्वतःची. पण शेवटी समजूत ती समजूतच ना, खोटी पडणारच कधीतरी.
मला नाही वाटत तसं. तुम्ही जे म्हणताय ना ते शकून अपशकून या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पण तरी विठ्ठल रखुमाईवर पुस्तक छान दिलंय तुम्ही. वाचलं तुम्ही? हो. ज्या माणसाच्या हातात आपलं आयुष्य द्यायचंय, म्हणजे लिहायला, ज्या माणसाला आपल्याबद्दल जाणून घ्यायचंय आणि पुस्तक लिहायचंय आपल्या आयुष्यावर, त्या माणसाचं लेखन तर वाचायलाच पाहिजे ना. काय आज होणार आहे का काम? नाही, करतोय मी आणि तुमचं ऐकतोय. पुढे पुढे ऐकाल ना, मग कळेल तुम्हाला. काय बघताय? सॉरी, एकदम बघतच राहिलो. पण छान दिसता हो तुम्ही. म्हणजे खास करून तुमचे मोकळे सोडलेले केस खूपच सुंदर दिसतात. सॉरी, जास्त बोललो का मी? नाही, तुमचं बोलणं ऐकून आठवलं मला कोणीतरी. राहुल, आमच्या कॉलेजचा हिरो, क्रिकेट टीमचा कॅप्टन. कॉलेजमधल्या सगळ्या मुली फिदा होत्या त्याच्यावर. त्या गर्दीत मी पण होते. मला पाहताच माझ्या प्रेमात पडला तो. मला वाटलं नव्हतं अशी ती अनपेक्षित भेट होती. सुपर्ब. मी क्लीन बोल्ड. कम ऑन बॉयज. थँक्यू. चला रे लवकर चला. बाय 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 बाय. हाय. ए राहुल, वहिनी आल्यात. अरे अरे शुभा, आलीस तू? हो, तू बोलवलंस तर यावंच लागलं. तुझी महत्वाची मॅच आहे ना आज? नाही नाही, मॅच तशी महत्वाची नाही आहे. तू तू आली आहेस म्हणून महत्वाची. तू बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करतोस का? हो, मी ओपनर आहे. हो, माझ्या काकांना लागतो ओपनर. बियर पितात ना ते. मस्त होता तो क्रिकेटर. कूल होता एकदम. माझं ना आयुष्यच क्रिकेटमय झालं होतं. आज मला क्रिकेटमधलं जे काही कळतं ना, ते त्याच्यामुळे. खूप प्रेम करायचा माझ्यावर. मी त्याला हातही लावू दिला नव्हता तरी. नाही तर त्यावेळची मुलं मुली काय काय करायची. हात का नाही लावून दिलात? नाही, म्हणजे योग्यच केलं. हो, सुसंस्कृत घरातल्या मुली नाही लावू देत हात. बरोबर आहे. पण अगदी हातही घेऊ दिला नाही. प्रल्हाद प्रकरणानंतर ना मी जरा धसकाच घेतला होता. म्हणजे माझ्या लक्षात आलं की माझ्या प्रेमाचा, स्पर्शाचा आणि या अपघातांचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे ना, जे नुसते मानलेले भाऊ किंवा साधे मित्र होते ना, त्यांना मी हात लावला तर काही नाही व्हायचं. किंवा ज्यांच्याबद्दल मला मनोमन काहीतरी वाटतंय पण त्याचं माझ्याकडे लक्षही नाहीये, अशांनाही काही नाही व्हायचं. पण आग दोनों तरफ बराबर असं असलं ना की झालाच अपघात. राहुलच्या बाबतीत मला असं होऊ द्यायचं नव्हतं. माझं खूप प्रेम होतं त्याच्यावर आणि त्याहीपेक्षा त्याचं माझ्यावर. पी.बी. देशपांडे महाविद्यालयाने इकडे नाणेफेक जिंकलेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी बॅटिंग घेतली आहे, कारण त्यांचा धडाकेबाज फलंदाज राहुल
ओपनिंगला येतोय. राहुलच्या नावावर इंटर कॉलेजिएट क्रिकेटमध्ये खूप मोठे मोठे रेकॉर्ड्स आहेत आणि आज तो नवीन कुठला विक्रम करणार आहे आणि आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. प्रेक्षकांचा खूप पाठिंबा आहे राहुलला. इनफॅक्ट आता राहुलने लेग स्टंप गार्ड घेतलाय. अंपायरने प्ले म्हणून सांगायला 2च सेकंद बाकी आहेत. पहिली ओव्हर करणार आहे सिद्धार्थ साळवी, राईट आर्म फास्ट बॉलर. याचाही रेकॉर्ड खूप चांगला आहे. मागच्या मॅचमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. फर्स्ट बॉल गुड लाईन स्पॉट वरून राहुल बीट झालाय. प्रेक्षकांमध्ये थोडंसं टेन्शनचं वातावरण, पण काय हरकत नाही कारण सगळ्यांनाच माहिती आहे की राहुल किती कॉन्फिडंट बॅट्समन आहे. या दरम्यान दुसरा बॉल सिद्धार्थ साळवी आणि पुन्हा एकदा बॉल खाली राहतोय. फुटवर्क अजिबात होत नाहीये राहुलचं. अनइव्हन बाउन्समुळे थोडासा कॉन्फिडन्स डाऊन झालेला दिसतोय. तिसरा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वेल लेफ्ट. स्लिप फिल्डर्स थोडंसं प्रेशराइज करतायत बॅट्समनला असं वाटतंय. चौथा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, बॅक फुटवर दोन स्क्वेअर कट मारणार होता राहुल पण चुकलेला आहे. पुन्हा एकदा 4 डॉट बॉल झालेत. प्रेक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण, पण तरी सुद्धा खूप खूप पाठिंबा आहे राहुलला सगळ्याच प्रेक्षकांचा. आपल्याला माहिती आहे राहुल किती चांगला बॅट्समन आहे ते. या दरम्यान 5वा बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न पण बीट झालेला आहे राहुल. कोणालाच कळत नाही की नक्की काय होत आहे. या दरम्यान सिद्धार्थ साळवी लास्ट बॉल साठी धाव देतोय आणि शेवटच्या चेंडूवर एक चोरटी धाव घेऊन राहुलने आपलं खातं उघडलंय. प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण. एका ओव्हर नंतर स्कोर आहे 1 रन 9 विकेट. तरी सुद्धा प्रेक्षकांमध्ये उत्साह अजून भरपूर आहे कारण ओव्हर्स खूप बाकी आहेत. दरम्यान 2 बॅट्समन एकत्र येऊन बहुतेक स्ट्रॅटेजी बनवतात असं वाटतंय आणि इकडे तर अजबच काहीतरी घडतंय. राहुलने ग्लोव्ज आणि बॅट खाली टाकले आणि तो प्रेक्षकांच्या दिशेने धावत चाललाय. काय चाललंय कोणालाच कळत नाहीये. बहुधा थोडासा आत्मविश्वास मिळवण्यासाठी तो आपल्या मित्रमैत्रिणींना भेटायला गेलाय. कदाचित त्यांच्याशी चर्चा करून तो काहीतरी स्ट्रॅटेजी बनवण्याचा प्रयत्न. बॅटच लागत नाही ना प्रेक्षकांसाठी आणि ते काय ऑल द बेस्टच नाही मिळाला ना. आता बघ चमत्कार. राहिलेलं नंतर. प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्साह. अंपायर माधव साने आणि षटकाराचा इशारा करत हात उंचावलेले आहेत. प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. राहुल सुद्धा आता थोडा कॉन्फिडेंट झाल्यासारखा दिसतोय. प्रेक्षकांकडे बघतोय, त्या टाळ्यांचा अभिवादनाचा स्वीकार करतोय. या दरम्यान पुढच्या चेंडूसाठी राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग गार्ड त्याने घेतलेला आहे. बॉलर प्रसाद सावंत धाव देतोय पॉपिंग क्रीजकडे. पुढचा बॉल टाकण्यासाठी त्या दिवशी ना नेहमीपेक्षा वेगळंच घडत होतं. माझ्या स्पर्शानं खरं तर विकेट जायची होती, पण ह्यावेळी राहुल विकेट टाकायला तयारच नव्हता. चेंडू फ्रंट फुटवर लॉफ्टेड फ्रंट फुट ड्राइव्ह केलाय. अंपायरच्या डोक्यावरून चौकार. स्ट्रायकर बॅट्समन वैभव चीअर अप करतोय राहुलला. प्रेक्षकांना धावांचा डोंगर उभारण्याची अपेक्षा आहे. बॉल मिडल अँड लेग स्टंपवर आहे. फ्लिक केलेला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीवर चौकार. स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे. स्ट्रेट ड्राइव्ह ही खासियत आहे राहुलची. पुन्हा एकदा मिडॉल म्हणून उचलून मारलाय. 6-4 मारत त्यानं सेंचुरी झळकावली आणि माझ्या जीवाला काही झालं नव्हतं. ही वॉज सेफ. शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे आणि याबरोबर राहुलचा एक धडाकेबाज शतक. मी आलोच. राहुल प्लीज कोणी बघा ना.
मिनिटं. काही घाई नाहीये, आरामात. टेबलावर पाणी ठेवलंय बघा. वा, खूप छान छान गोष्टी जमवून ठेवल्यात. आवड दिसते तुम्हाला. ते एकटेपणा घालवण्याचे उद्योग हो. राहुल नंतर खूप घाबरले होते मी स्वतःलाच. मग अशा वस्तू जमवायचा छंदच लागला. अच्छा, मग राहुल नंतर कोणीच नाही का? नाही, मी स्वतःच नाही पडले त्या फंदात, पण बाबा पडले फंदात. तेव्हा आम्ही मुंबईला राहत होतो. आधी आधी असला राग यायचा. प्रेक्षणीय स्थळ बघायला येतात ना, तसं सहकुटुंब सहपरिवार यायचे मला बघायला. एकही मला आवडायचा नाही. पण मग विचार आला, म्हटलं बरं आहे ना, ज्या मुलावर माझं प्रेमही नाही त्याला माझा स्पर्श जरी झाला तरी काय फरक पडणार आहे. मग मी पण आवडीनं बघायला लागले. पोहे. थँक्यू. आई, मुलगा जरा वयस्कर वाटतोय ग. ए, तो मुलगा नाही आहे, मग मुलाचे वडील आहेत ते. नवरा मुलगा इथे आहे. या, ऐकलंय मी. तो नरेंद्र चकवे. दिसायला बरा होता, पण जरा वल्ली. त्याला निरनिराळे किडे पाळण्याचा छंद होता. काय पाहताय? कोळी. ते इथे नाही राहत तळमजल्यावर, ते मागच्या चाळीत राहतात. तुम्ही ओळखता का त्यांना? सुनील कोळी. बालतरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत. आत्ताच 75 झाली त्यांची. ते कोण सुनील कोळी नाही, हा नुसताच कोळी. तो असतो ना असा 8 पायांचा, हा पोचला वाटतं खाली. कसं आहे, या सीझन मध्ये आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे कोळी पाहायला मिळतात. ह्या एरियाची हीच कमाल आहे. म्हणजे तुम्हाला असं डास पाहायला मिळतील, टोके धान्यात असतात, हा तर ते टोके पाहायला मिळतील. शिवाय वाळवी अशी लाकडात असते ना, ती पाहायला मिळेल. आवाज येतोय ना कसला तरी? रॅम्बो. मी लाडाने त्याला रामभाऊ म्हणतो. अच्छा. येते येते खिशात आहे माझ्या. गरम होते ना. ही एक गोम आहे. बापरे. गोम अशी आहे, त्याला नेहमी माझ्याजवळ हृदयाजवळ राहायला आवडतं. सारखी पप्पी घेत असतो. तुम्हाला बघायची? नाही नाही नाही, पप्पी नाही, गोम. नाही, नको, मला भीती वाटते. ठीक आहे. खूपच किडे आहेत तुमच्याकडे. मला आवड आहे, छंद आहे, हॉबी. बसा ना. ए ए तुम्हाला एक विचारू? किड्यांबद्दल विचारा ना. नाही नाही, तुमच्याबद्दल विचारा ना. माझ्या ना बाबांची खूप इच्छा होती की जावई फॉरेन रिटर्न हवा. तुम्ही आहात का फॉरेन रिटर्न? हो हो. कुठला देश? नेपाळ. नेपाळ. किती वर्ष होतात तिकडे? 9. हो, 9 दिवस राहिलो तिथे मी. 9 दिवस फक्त? हा, मग ते एक कोल्ड्रिंक आहे ना, पायनॅप कोला, त्याची स्पर्धा होती. बाटल्यांचे 500 बिल्ले जमा करायचे आणि 10 वाक्यात लिहायचं, मला पायनॅप कोला आवडतो कारण अमुक 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 अमुक. पहिलं बक्षीस साऊथ आफ्रिका, दुसरं बक्षीस नॉर्थ इंग्लंड, तिसरं मला लागलं सेंट्रल नेपाळ. चला, बाबांची इच्छा तर पूर्ण झाली. तुमची पण काही इच्छा असेल तर सांगा, पूर्ण करीन मी. ह्या वेळचं प्रेम जरा वेगळं होतं.
यावेळी प्रेमात पडायला माणूस ओळखीचा नव्हता, पण अपघाताच्या धसक्यानं प्रेमात पडायचंच नाही असं ठरवलं होतं. म्हटलं यावेळी उलटं करून बघू. एकदा स्पर्श झाल्यावर हळूहळू प्रेमात पडू. मला नरेंद्र बरा वाटला. लग्न करायचं ठरवलं, पण ते घरच्यांनी, आणि त्यांच्या सुखात आपलं सुख हा विचार करत मी होकार दिला. खूप वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. ये. हो. कुणी आलंय का? नाही, कोणी नाही आहे घरात. सगळे साखरपुड्याच्या तयारीला गेलेत. नाही नाही. कावळा चल हड. कावळा ते किडे आहेत ना. चहा घेणार? वा, छान कलेक्शन आहे हो तुमचं. चहा. मी तुला म्हंटल होतं ना, तुला गंमत दाखवतो. आय मीन ऐकवतो. ऐक है ना. याला म्हणतात ब्लॅक विडो. ब्लॅक विडो. विडो काळी विधवा. डेंजरस किडा आहे एकदम. याने जर दंश केला ना तर एखादा अवयव निकामी होऊ शकतो. हा. याचा आवाज ना ऐकण्यासारखा आहे. म्हणजे बघ ते गारुड्याची पुंगी वाजते ना तसं आहे. नको नको, मला भीती वाटते हो. नको, तो दंश करेल ना. अगं वेडी आहेस का? 18 वर्ष खेळवतोय किड्यांना मी. अहो तुम्हाला इतिहास माहिती नाहीये. या किड्याचा 1856 ला पहिल्यांदा आढळला. अहो किड्याचा नाही हो. किडा टाका. टाक. सॉरी, टाका. अगं काय एवढ्याशा किड्यावर चिडतेस? हा कुठे गेला किडा? अरे गेला कुठे? बोटावर आहे. बोटावर. चले खाली खाली. अगं नाही, मतदान करून आलोय त्याचा आहे ते. गेला कुठे? कुठे गेला? लब्बाड बघ फिरतोय बघ. नाही इथे नाहीये. इथे बघ मागे. मी हात नाही लावू शकत. काय झालं? काय झालं? अहो काय झालं? अहो काय? तेल कुठे असतं तुमच्याकडे? तेल कुठे असतं? तेल घेऊन ये. अहो पुसा लागतं. काय झालं डॉक्टर? त्यांच्या कानाचा पडदा निकामी झाला. त्या किड्याच्या दंशामुळे फार मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे देवा,
मला वाटलंच होतं. गप्पा बसा रे तुम्ही. माझं ऐक त्या मुलीची सगळी माहिती काढली मी. अपशकुन ती चांगल्या गुणाची नाही आहे रे ती. अरे काय करून बसलायस तू? गरम होते ना, सांग ना त्याने एसी लावायला. अहो त्यांना ह्या कानाने ऐकू येत नाहीये, त्या बाजूनी बोला. लावतात एसी लावतात तिथे. अरे देवा. अरे गप्पा बसा ना, ऐकू येत नाही त्याला. उठ रे बाबा, उठ. माझं ऐक तर. हॅलो हॅलो अगं हळू ग, कानात जातेस की काय? चांगल्या सागुणाची नाहीये. तिच्या बरोबर साखरपुडा करायला निघालायस तू. अवलक्षणी आहे ती, अवलक्षणी. ऐकतोयस ना? आत्या चला बोला. शुभा शुभा जाऊ द्या, मी ऐकलंय सगळं. तुमच्या आत्या बरोबर बोलत होत्या. तथ्य आहे त्यांच्या बोलण्यात. हो माहितीये मला, आत्याच्या बोलण्यात काहीच तथ्य नाहीये. अहो नाही, त्या बरोबर बोलत होत्या. माझ्यामुळेच झालंय हे सगळं. बरोबर आहे तुझं. तुझ्यामुळे कसं होऊ शकतं का हे? अहो माझा ज्याला स्पर्श होतो ना, त्याचा अपघात होतो. अपघात? आता खंबाटकी घाटात अनेक अपघात होतात, म्हणून काय कोणी प्रवास करायचं टाळतं का? अहो अहो तसं नाहीये. हळू, हॉस्पिटल आहे. हो हो, तसं नाहीये. माझा स्पर्श झाला ना की, असा स्पर्श झाला ना माझा की काहीतरी घडतं असं. अच्छा, आता कळलं मला. स्पर्श म्हणजे त्या दिवशी मी तुला स्पर्श केला, हे तुला आवडलेलं नाहीये, म्हणून तू हे लग्न मोडतेस ना. आता लग्न होईपर्यंत मी तुला स्पर्शच करणार नाही. तुझी शपथ. सॉरी, माझी शपथ. पण लग्न मात्र मी तुझ्याशीच करणार. कोणी काही म्हणू. आता जाऊन सांगतो आत्याला. आत्या, माझा माणूस मला सापडला होता. नरेंद्र चकवे. चाले. आवडला ना सिनेमा? हो, खूपच मस्त होता. आवडला. नाही आवडला? मस्त तर होता तो. नाही आवडला, मस्त होता. मला खूप आवडला असं म्हणतेय मी. नाही आवडला मग ओरडायला काय झालं? नाही आवडला तर नाही आवडला. नाही मी म्हणतेय मला आवडला. सिनेमा चांगला होता. तू ओरडली, गाडीच बंद पडली. गॅरेज असेल जवळ कुठे. काय कमी जास्त बघायचंय का? चौघे आहोत. लाज नाही वाटत का? कानाखाली देईन. अरे देवा. अहो नाही का, चालूच होत नाहीये. अहो ती मुलं बघा ना. चलो भाई लोग. त्रास देत आहेत. त्रास? हो. अहो चालतच जा ना, स्कूटरनी का? काय म्हणाला तिला? मच्छर. मच्छर? अच्छा, मच्छरची माहिती पाहिजे. मग मला विचारायचं ना. आपल्याकडे विविध प्रकारचे मच्छर असतात. म्हणजे त्यांना मराठीत डास म्हणतात, इंग्लिशमध्ये मॉस्किटो म्हणतात. काय काय चाललंय? जवळ यायचं नाही. हो हात नाही लावायचा. मी हात लावला ना, प्रेमाने बघून हात लावीन, मग कळेल. काय चाललंय तुमचं? नरेंद्र, तुम्हाला लागलंय का?
बापरे. थँक्स. हं, तुम्हाला कुठे लागलं नाही ना? नाही नाही. तुम्ही अगदी ऐन वेळेला आलात आणि किती मदत केलीत. खरंच मनापासून आभार. आता एवढे आभार मानताच आहात तर त्याचा मोबदलाही द्यावा लागेल. हं? किस मी. अहो काय बोलताय काय तुम्ही हे? नाही नाही, हे असं. किस मी. तू प्रल्हाद, तो कुठून आला? दुबईहून. फॉरेन रिटर्न जावंही हवा होता ना तुझ्या बापाला. 6 वर्ष दुबईत काम करून आलोय. आता काय नाही म्हणतील. खुश ना सौ शुभांगी प्रल्हाद किसमिसे. माचीस आहे? माचीस माचीस. काय ओ किडा सापडलाय. काय करताय तुम्ही? सहसा हा किडा सापडत नाही कुठे. अचानक त्या माणसाने मला मारलं. कसला किडा? किडा असतो तो. एकावर प्रेम केल्यावर त्याला ओळखायला लागले होते, तर दुसऱ्याला पूर्णपणे ओळखता ओळखता त्याच्यावर प्रेम करायला लागले होते. आणि गंमत अशी होती की माझ्यामुळे होणारे अपघात पचवून दोघं माझ्यासमोर उभे होते. शुभांगीजी, हॅलो. हाय देवेश, मिळालं. तुम्ही पण देवेश का? मी पण देवेश. अरे काय? हो हो देवेश, माझा भाऊ. मी हे विक्रम देसाई. अच्छा. लेखक आहेत. हा MM असोसिएट्स मध्ये हिशोबनीस आहे. CA. तेच ते रे. माझे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचे असतात ना, हा मला मदत करतो. तुम्ही बसा ना, आमचं होतं चाललंय. बी कम्फर्टेबल. हे घे, मी सगळी बिलं जपून ठेवली आहेत. अरे सायकलची चेन तुटली म्हणून रिपेअर केली ना, त्याचं सुद्धा बिल ठेवलंय मी. आणि बोलवलं की लवकर यायचं रे. हे कोण? अरे असं काय, सांगितलं ना मी. विक्रम देसाई लेखक आहेत. मग इथे काय करतायत? अरे ते पुस्तक लिहितायत माझ्यावर. काय पुस्तक? आणि तुझ्यावर? हे गप्पा बसा, हसायला काय झालं? ह्याचं स्टेटस काय? तू गप्पा बसा, एक दिन ठेवून. तसं काय नाहीये तर हात लाव ना त्याला. मी कशाला हात लावू? अच्छा, म्हणजे नक्कीच. देवेश, सॉरी. मी बाहेर जाऊ का? नाही म्हणजे मी ऐकत नाहीये, पण तुम्हाला बोलायचं असेल तर. नाही, आम्हाला काही नाही बोलायचं. आमचं बोलून झालंय. ऍक्च्युली आमचं कामच झालंय. हे घे, तू घे फाईल्स आणि जा. अगं, सह्या राहिल्यात ना? नाही झाल्या सगळ्या सह्या. हे घे तुझी बॅग. बाय, बरं झालं आलास. फॉर्म भरायचा आहे ना? जा ना. अगं पण पोहे करणार होतीस ना? पोहे मी पाठवते तुला, कुरिअर करते. जा. बरं, अच्छा. बाय. काही सांगत नाही मी. जा. सॉरी हा, आमच्यामुळे तुम्हाला नुसतंच बसून राहायला लागलं. छे छे, त्यात काय. उलट माझ्यामुळे तुम्हाला बोलता आलं नाही ना. नाही नाही, आमचा देव आहे ना, देवेश माझा भाऊ, जादा आहे एकदम. काही बडबडत असतो. काय बोलत होता तो म्हणत होता मला गावी परत बोलवलंय. कधी? उद्या रात्री निघायला हवं. उद्याच? हो. पण मग आपली लव्ह स्टोरी अर्धवट राहील. आपली म्हणजे तुमची लव्ह स्टोरी, तुम्ही जी सांगत आहात ती अर्धवट राहील. नाही नाही नाही, अर्धवट राहणार. आपण भेटू ना पुन्हा लव्ह स्टोरी पूर्ण करायला. मी सांगत असलेली. हा हा. एक काम करायचं का, तुम्ही आज जेवायलाच थांबा. शुभा, रोज डबा आणते तू माझ्यासाठी? अगं काय जेवण बनवायला लागले तू. कमाल. तुला आठवतं लहानपणी एकदा तू माझ्याकरता शिरा बनवून आणला होता. शिरा साखरेऐवजी मीठ टाकलं होतंस तू. मला वाटलं आता आयुष्यभर मला असंच जेवण जेवायला लागतं काय. पण नाही गो, नाही शिकली गो बाय माझी.
शुभा किस मी. कुठे आहे? काय चॉकलेट? चॉकलेट नाही ग, यावेळी खरंच किस मी. महाडेश्वर, हे कोण आहेत? माझे बॉस येतील केव्हाही, वेळ झाली. मग येऊ दे ना, घाबरायचं कशाला, आपलं लग्न झालंय शुभा. हा नाही नाही, काय आहे ना प्रल्हाद, हे बघ जरा थांब. ठीक आहे ठीक आहे, इतकी वर्ष वाट पाहिली, अजून एक दिवस, उद्याच तुझ्या बापाला येऊन भेटतो. ठीक आहे? नाही नाही, आता बाबांना भेटायची काही गरज नाहीये. का म्हातारा गचकला? नाही नाही, ते आहेत अजून, पण ना मला काहीतरी, मला बोलायचं तुझ्याशी. बोल ना. हो बोल. आय लव्ह यू. नाही नाही. हा हा हा, बोल 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 बोल. मी 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 डोळे मिटतो. बोल बोल. आय एम गेटिंग एंगेज्ड इन 2 days. 2 दिवसांनी साखरपुडा आहे माझा. प्रल्हाद, म्हणजे तू दगा दिलास मला. नाही मी नाही. तुझ्या बापामुळे तुला हे लग्न करायला लागतंय, माहितीये मला. अरे ऐकशील का, हे बघ. बरोबर आहे का, तो हिरण्यकश्यपू या प्रल्हादाच्या वाटेत अडवा येणारच. तुझ्या बापाच्या नाकावर टिचून जर तुझ्याशी नाही लग्न केलं ना, तर प्रल्हाद किसपिसे नाव नाही लावणार. अरे ऐकशील का माझं, हे बघ. प्रेम केलं आपण तुझ्यावर, प्रेम केलं. तुझ्या बरोबर 7 जन्म काढायचे होते, 7 फेरे घ्यायचे होते, म्हणून 7 समुद्र पार करून इथपर्यंत आलो. आता तुझ्याशी लग्न करण्याचा विचार ज्याच्या कोणाच्या मनात येईल ना, त्याच्या 7 पिढ्या बरबाद नाही केलं तर बघ तू आता प्रल्हाद किसपिसे काय करतो, बघ तू. ए, बाहेर कुठून पडायचं? अहो जे झालं ते झालं, तुम्ही कशाला रडताय? मी रडत नाहीये. हे सॉरी. नाही नाही, इट्स ओके, चालेल. नाही नाही, सॉरी. हा मग पुढे 2 दिवस प्रल्हादने सॉलिड गोंधळ घातला असेल. नाही 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 घातला, आणि त्याचंच तर आश्चर्य वाटत होतं आम्हाला. अगदी साखरपुड्याचा दिवस येऊन ठेपला तरी तो कुठे दिसलाच नाही आम्हाला. कुठल्या हातात? शुभे, शुभा. अरे घाल. अरे प्रल्हाद, कोण? अहो काय वाह्यातपणा चालवत तुम्ही? हा, कोण आहात तुम्ही? कोण आहात? ए शुभा, हे काय विचारताय? मी नवरा आहे, हिचा नवरा. अच्छा, अगं भाऊ आहे, आशीर्वाद द्यायला आलाय. अरे भाऊ नाही, नवरा आहे तिचा नवरा. कंप्लीट स्टोरी सांगितली मेल्याने. नवरा आहे? मग मी कोण आहे? काय हो, काय चाललंय? नरेंद्रराव, हे बघा, ते लहान होते, अल्लड वयातला मूर्खपणा होता तो, त्याला लग्न म्हणतात का? म्हणजे लहानपणी लग्न होता ती लग्न नाही? माझंही लग्न लहानपणी झालंय म्हटलं. म्हणजे माझा नवरा काय असा तसा आहे? हा? मी माझ्या नवऱ्याबरोबर अशी तशी राहते की काय? तसं नाही तर कसं? चाल केशव, आता इथे थांबायचं नाही. अरे माझ्या चारित्र्यावर बोट ठेवायला निघालेत ते. चल इथून. एक मिनिट थांब जरा. खूप बोलले सगळे, खूप ऐकलं सगळ्यांचं, म्हणजे काही जणांचं. हे बघ शुभांगी, अगं लहानपणी केलेल्या लग्नाला काही अर्थ नसतो. हे बघ, तू विसरू नकोस, माझं खूप प्रेम आहे, खरंच प्रेम आहे. ए मग माझं प्रेम काय उल्हासनगरचा माल आहे? माझंही खरंच प्रेम आहे.
बाजाला सीन संपला तुझा. चल निघ चल. सीन संपला? सीन तुम्ही सीन क्रिएट केलाय. अहो ही माझी आहे. ए माझी आहे. माझी आहे. माझी आहे सांगितलं ना. बस करा. जाऊ दे ना. मला लग्नच नाही करायचंय आता. शुभा, आई. आओ अरे नरेंद्र चल आता. आधीपासून सांगत होते ही मुलगी रेडी आहेस का तू? कोणी करतं का असं? असं करण्याआधी एकदा तरी तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांचा विचार करायला हवा होता. असं कसं तू स्वतःचा जीव. एक मिनिट. अहो पण मी जिवंत आहे अजून. हो 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 सॉरी, खरोखर सॉरी, सिरियसली. नाही, तुम्ही एवढं इंटेन्स नरेशन दिलं ना की मी की तुम्ही खूपच इन्व्हॉल्व झालात. हो, काळजी वाटली ना मला. अच्छा, बाय द वे, तुम्ही डायरेक्ट उडी मारलीत? तीन रिब्स फ्रॅक्चर, पाठीचा मणका मोडला, खांद्याला फ्रॅक्चर, मानेचं हाड मोडलं, जबडा तुटला, 5 दात तुटले, खूप सारी मसल इंजरी आणि भरपूर मुकामार. इतकं जबरदस्त लागलंय ना त्या दोघांना. आणि मी आत्महत्या करायला निघाले होते तर मला साधा खर्चटलं सुद्धा नाही. हो, बरंच झालं. म्हणजे त्यांना लागलं याबद्दल बोलत नाहीये. तुम्हाला काही झालं नाही ना, ते महत्वाचं. आपलं जे बोलणं झालं त्याचे ड्राफ्ट्स पुढच्या वेळी घेऊन येईन मी सोबत. हो, वाचता येतील ना? म्हणजे गुड नाईट. शुभांगीजी, काय? मी एक सांगतो. तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल ज्या कथा सांगितल्यात त्या मी ऐकल्यात. म्हणजे हो, तुमच्या आयुष्यात जे काही घडलं त्याला तुम्ही जबाबदार नाही आहात शुभांगीजी. ही अंधश्रद्धा आहे, मनातून काढून टाका. खरंच तुम्ही तुमचं दुःख माझ्याशी शेअर केलं. हो, आता तुमचं दुःख संपलं असं समजा ना. आणि आयुष्यात नवी सुरुवात करा. ओके, ऑल द बेस्ट. काय झालं? काही नाही, या तुम्ही. आय एम रिअली सॉरी. नाही, तुम्हाला ऑड वाटलं असेल तर खरंच. शुभांगीजी, येस. तुम्ही हात मिळवायचं टाळलात. म्हणजे तू. नाही, बस, हे सगळं इथेच थांबायला हवं. गुड नाईट.
शुभांगी आलीस तू? हो. मजा आहे बाबा एका मुलीची. कसं जमतं बाई यांना. कमाल आहे. मज्जाच आहे. घरी आले ना. दीपक बॅग आणता ना. आजी ये गो ये बाई ये. आली गो बाय माझी. चेहरा केवढा गो खुललाय तुझा. लहानपणापासून सगळं मला सांगायचीस ना आणि मग आता काय गाई बघा जसं काही हिला माहितीच नाहीये काही. हो पण मला खरंच माहिती नाहीये काय झालं. तुम्ही ना काहीतरी तुम्ही सरप्राईज प्लॅन करत असता. हाय बाब. नमस्कार. तुम्ही हो बोलणी करायला आलोय. बाबा हे जे काही म्हणालेत ना ते प्लीज डोक्यातनं काढून टाका. माझ्या आयुष्यात इतकं सगळं घडून गेल्यानंतर पुन्हा एखाद्या मी स्पष्ट शब्दात सांगते विक्रमचं आणि माझं लग्न होणं शक्य नाहीये. मी या लग्नाला तयार नाहीये. अगं शुभा ते तर तुम्ही म्हणाले खाली की- बसा आधी. ते जे काही म्हणालेत ना ते खोटं नाहीये. मी त्यांना खोटं पाडणार नाही. हे मला आवडतात बाबा. हे मला खूप आवडतात. पण आपलं आमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये बाबा. शुभाजी अहो शुभाजी काय तुम्ही माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहिताय ना. आता एवढं सगळं जाणून घेतल्यानंतर पुन्हा माझ्या घरच्यांच्या समोर शुभा ग शांत हो जरा. आई अगं मला काय शांत व्हायला सांगतेस तू. एकतर आजी असली आहे ना गावभर सगळ्यांना सांगून आली ऑलरेडी. अगं आई सगळ्या बायका माझ्याकडे बघून हसत होत्या येताना. अगं बाई हो. विक्रम थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जा ना प्लीज प्लीज विक्रम. ठीक आहे नाही तर काय. निघतो मी. हो पण त्याआधी ज्या कामासाठी आलोय ते करतो आणि मग जातो. ॲक्च्युली शुभाजी पुस्तकासाठी या NOC वर तुमची सही हवी होती म्हणून मी आलो होतो. मी तुम्हाला फोन लावला तुम्ही फोन उचललात नाहीत. मग घरी गेलो घर पण बंद होतं म्हणून मी इथे आलो. या सगळ्यांना मी पुस्तकाबद्दल सांगितलंय म्हणून एवढे खुश आहेत हे सगळे. तुम्ही ह्या म्हणजे एवढ्याच कामासाठी आला होतात. शुभा दार उघड बाळा. मागच्या वेळेला दार बंद करून बसली होती ना तेव्हा गच्चीवरून उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला होता तिने. आता तसं काय झालं तर. अगं आपलं घर तळ मजल्यावर आहे की नाही. वरचा मजला नाहीये की नाही तुला. नाही मग असं कसं होईल. हा चल शुभा दार उघड. शुभा दार उघड ग. अगं शुभा दार उघड. शुभा 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 अगं ते बघ आईच्या छातीत दुखायला लागलंय. शुभा मेले ग मेले. काय झालं. अगं बाई शुभा सासूबाई काय झालं. सासूबाई काय झालं. सासूबाई दुखताय मेले मेले. छातीत अरे आजी बस. अरे किती ओव्हर ऍक्टिंग करताय. मी काय लहान आहे का या सगळ्यावर विश्वास ठेवायला. कमाल आहे. शुभा अगं ए तुला दारावर लक्ष नव्हतं का ठेवता येत. का मी का तुम्ही का नाही लक्ष तू ठेवलं. कशाला एवढी ओरडतेस. तिच्या छातीत कळलं होती म्हणून चालत नाही सगळं. माझ्या मेलीच्या मरणाचं कोणाला काही वाटत नाहीये हो. हाय नमस्कार. अहो तुम्ही काय वेडे आहात का. खिडकीतून शुकशुक काय करताय आईबाबांच्या घरी. अहो शुभाजी शुभाजी मला खरंच बोलायचं हो तुमच्याशी. पंढरपूर हे विठ्ठलाचं घर पण तिथेही तो मंदिरात एकटाच उभा असतो. आणि रखुमाईचं मंदिर त्याच्यापेक्षा खूप अंतरावर. म्हणजे दोघांमध्ये इतकं अंतर असूनही वारीतला वारकरी नेहमी विठ्ठल रखुमाई असंच म्हणतो ना. शुभा नवरा बायको या नात्यात शरीरापेक्षा कित्येक पटीने मन एकत्र असलेलं जास्त महत्वाचं असतं. म्हणजे लग्न करायचं पण एकमेकांना स्पर्श नाही करायचा. आता हे जरी मान्य केलं तरी पण नवरा बायको म्हणून एकत्र राहताना त्या क्षणाव्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील. मग काय करायचं.
अगं इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल. विश्वास हवा. तो तर आहेच, पण आपल्या घरच्यांना कळलं तर काय म्हणतील ते? मला चालेल. मला पण. आणि मी काय घोडं मारलंय, मला सुद्धा चालेल गो. मला सुद्धा चालेल. काय देव्या, मला सांगितलं नाहीत ना. शुभे छान दिसतेस गो. दुष्ट कळावीशी वाटतेय, पण दुरून दुरून टच नको. शुभे काय आजी, कशाला डोळ्यातनं पाणी काढते ताई? अगं देव, जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा चाळणी घेऊन फिरत होतीस का तू? आई बघा, नाही तुमच्या बरोबरच फिरत होते. माझी अक्कल बिक्कल काढायची नाही, मी सांगून मग काय ठेवते. करू? मी काय करू? तू काय करून ठेवलेस कळतंय का तुला? काय केलंय? किती मोठ्याने ओरडताय बाबा तुम्ही. हळू, विक्रम ऐकतील ना. ऐकलंय त्यांनी सगळं. घोळ घोळ घातलाय तुझ्या आईनी. काय झालं? शुभा, मी सावंतांकडे गेले होते. सावंत ना आमच्या पलीकडे राहतात. मला मुलगी मानलंय त्यांनी. 4 मोठे मुलगी आणि मुलगीच झाली नाही त्यांना. मी सगळ्यात धाकटी. अहो, मी त्यांच्याकडे गेले होते ना, तर तिथे खूप बायका जमल्या होत्या. सगळ्या जणी मला टोमणे मारत होत्या. इतक्या वर्षांनी पोरीचं लग्न केलं तरी रजिस्टर केलं. काही पूजा नाही, विधी नाही, काही नाही. मी काय म्हटलं त्यांना, आम्ही उद्या सत्यनारायणाची पूजा करणार आहोत. कळलं? आणि या सगळ्यांनी कळलं काय केलं ते? देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा बाबा, मी आहे ना, तुम्ही शांत व्हा. आई, आपलं ठरलं होतं की नाही की नको रीती भाती वगैरे, पण हे बघ, तू ऐक आई. बायका सगळ्या मला बोलत होत्या. आई अगं रडू नको, डोळ्यातनं पाणी नाही काढायचं. बस बस आधी. आजी अगं तू पण बस इकडे. बाबा, आता ती एवढं म्हणून बसले तर एक पूजा केल्याने काय फरक पडणार आहे? त्या पूजेमध्ये नवऱ्याच्या हाताला हात लावून मम असं म्हणावं लागतं. अगं काय केलंस हे तू? तुला कळतंय का? शुभा शुभा शुभा, शांत डोके, शांत डोके. बरी एरंडाचे पान. अगं ओरडतेस कशाला? चिडू नकोस. स्पर्श. आता पूजा आहे म्हटलं तर म्हणजे करूया. म्हणजे देवाची पूजा आहे. देव सगळ्यातून मार्ग काढेल. हा? तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो आहे, विश्वास आहे. खूप खूप विश्वास आहे. हा. तुम्ही जाऊ नका हो, कुठे जाऊ नका. ते जाणार नाही. मुलाने आचमन करायला घ्या. नवऱ्या मुलीने नवऱ्या मुलाच्या उजव्या हाताला हात लावा. शुभा, मसाले भात हो हो आणते. मसाले भात येतोय. हा, तुम्ही सुरू करा. एक मिनिट. शुभा, नाव घे बरं. हे काकू नाही गो. अगं असं कसं? आपली पद्धत आहे ती. हो ना. आजी ए घे ग. मी सांगू का तुला? ए तू का बस. ए तू घे उखाणा. घे घे ना. बरं. आयुष्याच्या पैठणीला सुखाची जर. मसाले भात आण गो. अहो आई, आयुष्याच्या पैठणीला सुखाची जर. विक्रमरावांचं नाव घेते, सुरक्षित राहू दे अंतर. वाह, क्या बात आहे ताई. तू तो विकेटच काढलीस एकदम. एक नंबर. वाह. जावई बापू, आता तुम्ही होऊन जाऊ द्या. अहो तुम्ही तर प्रोफेशनल लेखक आहात. हो, मी कादंबऱ्या लिहितो, चारोळी संग्रह नाही. मला नाही जमणार. अहो जमेल हो, प्रयत्न तर करा. घ्या जावई बापू, घ्या. हा,
भाजीत भाजी मेथीची. मेथीची भाजी मला नाही वाढली गो. आज मेथीची कशी भाजी करू आई? बटाट्याची नाही का केलीये? बटाट्याची भाजीत भाजी मेथीची. शुभांगी माझ्या प्रीतीची. काय हात त्याच्या इथे काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल असं वाटलं होतं, पण इथे पण भाजी मेथीची. अरे असं कसं? उपवास आहे ना तुमचा? एकमेकांना घास भरवा, मगच उपवास सुटेल तुमचा. एकदम बरोबर अगं काकू, असं कसं? भरव घास. ए ताई, घास भरव घास. सगळं कुठे विधिवत केलंय आपण? बघ ना, भूक लागली असेल तर जेवू दे ना त्यांना. असं कसं? अहो 2 घास भरवायला कितीसा वेळ लागणार आहे? अहो लग्नात नाही तर नाही, इथं तरी. नाही भरवा, तुम्ही घास भरवा. अगं चमच्याने नाही, हाताने घास भरवायचा. बरोबर आहे. बाबा म्हणतात ना, बरोबर आहे. चमच्याने घास का? अरे लग्न झालं. हा मग. नाही मला नाही हाताने भरवायचं. भरव. आजी अगं पाणी. आजी मला पाणी हवंय. पाणी दे ना मला. पाणी दे ना मला. घे ना पण घ्या. पाणी टाक. पाणी तेच तर आहे. टाक ना. पाणी टाक. अरे पाणी टाक. हा पाणी दे. पाणी दे. पाणी सांडलं. पाणी सांडलं. तुम्ही बसा. तुम्ही जेव्हा मी कपडे जरा तू चल ना माझ्या कपडे बदलायला. लवकर या लवकर जेवायला. पुढे काय ठरवलं? जेवूया. हा चला सुरू करा. नाही, जावई बापूंनी पुढे काय ठरवलं? हा ते त्यांचं घर रिनोव्हेट होते ना, तोपर्यंत राहतील आपल्या गोव्याच्या घरात. अहो ते नाही विचारत आहे मी. अहो म्हणजे हा झाला संसार, त्या आधी. आता लग्नानंतर जनरली संसारच सुरू होतो ना. का मध्ये काही सुटलंय का माझं? हनीमून. हनीमून हो या. आता कसा उत्साह आला अगदी शुभाच्या आवाजात. आणि वहिनी म्हणतात या दोघांना काही रसच नाही. नको तसलं काय ते नको रे बाबा. हो आजी, हो बरोबर आहे. हो ना, आणि किती प्रगल्भ जोडपं आहे हे. हो लेखक आहेत हे. हो या ना, काय हनीमून मध्ये रस असणार आहे? याच्या धाकाला घाबरून तुम्ही स्वतःची मनं मारू नका. तुम्ही हनीमूनला जायचं म्हणजे जायचं. ठीक आहे काका, आपण जाऊ ना. आम्ही जाऊ काका. नाही हो आपण जाऊ ना. 4 दिवसांनी जाऊ. बरं वाटलं की जाऊ. बसची तिकीट काढतो. मग नंतर जाऊ. हा हल्ली सीझन आहे ना, तिकीट मिळत नाहीत. म्हणजे पुढे मागे होईलच. हो ना. पण एकदा तिकीट मिळालं की आम्ही नक्की जाऊ. अहो एवढ्या मगजमारीची काय गरज आहे? मी आहे ना. आता ठरलं म्हणजे ठरलं. दिग्या कुठेही जाणार नाही. प्लास्टर उतरलं की दिग्या बरोबर तुम्ही दोघांनी जायचं. हो बाबा, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. बाबा अर्ज की आहे. चंद्राच्या शीतल छायेत भरून येतो प्रेमाचा जुनून. भाऊजी ताई, आपण तिघं मिळून साजरा करू ना तुमचा हनीमून. अरे टाका पत्ता टाका. क्या बात आहे, क्या बात. यालाही कविता येतात? नाही हो, याला ना होतात. बरं झालं दिग्या नव्हता येताना. हो ना. कसा आहे माझा टी शर्ट? तुझा नाही आहे, तो माझा आहे. ओके मस्त आहे, मस्त आहे. हाय. आईला नंदिनी. नंदिनी तू. शुभा माझी बहीण नंदिनी. अगं बाई, कुंकू का नाही लावलं गधडीने? आई शुभा माझी आई. आई खरंच विश्वास बसत नाहीये. तू इतका प्रवास करून इथे आलीस. अगं आम्हाला कळवायचं तरी. तू काही तिथे यायचं नाव घेत नाहीस. म्हणलं आपणच जावं सुनमुख बघायला. नाही, आम्ही येणारच होतो ऍक्च्युली. इथे अचानक गोष्टी घडल्या म्हणून. हो की नाही शुभा? माहिती रे मला. हो ना. मी आपली मस्करी केली तुझी. आई स्टॉप टेजिंग. नव्या वहिनींना राग यायला नको. हो की नाही वहिनी? नाही काही राग यायचा नाही. गुणाची आहे माझी सून. आणि पाय गुणाचीही. हो ना, एवढी आजारी होते, उठवतही नव्हतं मला. पण विक्रमने फोनवर सांगितलं आणि टणाटण उड्या मारत इथे आले सुनमुख बघायला.
काय होतंय? शुभा काय झालं? सुनबाई, काय काय वहिनी? अहो कोरड्या उलट्या होत आहेत म्हणजे शुभा गरोदर आहे. काय? नाही 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 आई अगं मला ऍसिडिटी झाली आहे. काही सांगू नकोस मला. अगं मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा आई. आम्हाला काही मुलं झाली नाहीत का शोभा? तुम्ही काय आभाळात पडलात का? पहिल्या महिन्यापासून काळजी घ्यायला पाहिजे शोभा. अगं डिंकाचे लाडू ना सावन का नाही, पण मी विक्रमला सांगत होते तू तरी हा प्रॉब्लेम समजशील नाही. म्हणजे तू समज आणि घरच्यांनाही समजव ना प्लीज. अरे मला तू इतक्या लवकर मामा बनवलं. कसला मामा यार. आय एम सो हॅपी. अरे काय हॅपी? असं काही नाही. बाबा नाही बाबा, मला मशरूमची ॲलर्जी आहे. दुःख याचं आहे की इथे आम्ही स्पर्श नको म्हणत कराराची चिंता करतोय आणि तुम्ही सरळ नाही हो नाही, खरंच मी सांगते नावं बाबा. ठरले खंडोबा किंवा माळसा. तू आईला समजव ना. काय ना की शुभाच्या घरातले समजण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. आपल्या घरी कसे सगळे समजदार आहेत ना, म्हणून मी तुला सांगतोय. दादा I'm also. वंडरफुल न्यूज. इट्स अमेझिंग. अरे हे ऐक ना, तू वेडी झालेस का? it's नंदिनी ऐक ना. अरे काय अमेझिंग यात अमेझिंग काही नाहीये. बाबा मी केव्हा शुभांगी आई अगं देव हे सगळं इतक्या झटपट पदरात टाकेल ना असं वाटलं नव्हतं. त्यांनी तुम्ही ऐकून खूप आनंद दिलायस तू आज. गैरसमज झालाय. नाही, म्हणजे अशी काही आमच्यात काही पद्धत नाहीये, पण तू सून नसून मुलगीच आहेस माझी. मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यावं असं नको, वाटतंय. थांब आलेच. अहो, आजी आई. होणार आहे मी. विक्रम कुठे आहे? विक्रम कसं समजावू आता मी सगळ्यांना? विक्रम आजी, अगं तू तरी समजून घेशील ना? अगं मी केव्हापासून सगळ्यांना समजावून सांगतेय. शुभे ओ हात पुढे कर. काय आता? आता डोळे उघड. असा बाळकृष्ण जन्माला यायला हवा हो. मला असं वाटतं आपण जाऊन त्यांना सांगायला हवा. हा गैरसमज आहे, हा दूर करायलाच हवा. मी सांगायचा प्रयत्न नसेन केला का विक्रम? 2 वेळा गेले होते मी त्यांना सांगायला, पण आईनं तिने कौतुकाने लोकरीचे मोजे विणायला घेतलेत आणि बाबा तर आमची लहानपणीची खेळणी काढून बसलेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी नाही त्यांना सांगू शकले आणि मी सांगू शकणारही नाही. आपण फार मोठी चूक केली आहे विक्रम. आपलं चुकलंय. नाही हे बघ, हात रडण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. आपण सगळं करू नीट, सगळं होईल. हो हो. ए तुला माहिती हात आता सायन्स किती पुढे गेलंय हो रे, माहितीये ना? मग काहीतरी मार्ग काढू आपण. तू अजिबात काळजी करू नकोस. हो. हे आपण गोव्याला हात हात न लावताही बाळ होऊ शकतं. असं शक्य आहे विक्रम? हो. आयुष्यभर ना माझ्यामुळे त्यांना फक्त मनस्ताप सहन करावा लागलाय. आज किती दिवसांनी त्यांच्या मला ना त्यांच्यासाठी बाळावंय. मला बाळावंय विक्रम, मला बाळावंय. बाळावंय मला. असू दे. काय झालं ओरडायला? शुभांगी, अरे देवा, हे काय झालं? अरे काच घुसली पायात.
पण लागले का? नाही नाही पायालाच लागलाय पण तू मला हात लावू नको. सांभाळ. तू मागे थांबा तुम्हाला हात लावू झालं नको. कसं? अरे मी तुझ्यासाठी खिचडी करत होते ना तर दाण्याची बरणी फुटली आणि माझा पाय त्याच्यावर पायाला पण लागलंय. दाखव. मी काय करू? गॅस बारीक कर ना. अरे मरू दे गॅस. मला हे बघ तुला काही होणार नाही. प्लीज तुम्हाला हात लावू नको. नाही प्लीज मला हात नको लावू. अबे. तू अशीच उभी राहा. मी आत्ता आलो. थँक्यू. रडताना पण मी छान दिसते रे. अगं त्यासाठी नाही आणलंय. हे बघ तू हातावर लक्ष दे, मी काचेवर लक्ष देतो. नको. गप्प बस, काही होणार नाही. आई हवी होती. बाबा हवे होते. मी आहे ना. तुझं काय करू? हॅलो सर, कुरिअर. सर 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 काय करता तुम्ही? सॉरी. हे बघा आमची थोडीशी मदत कराल का? या मॅडम आहेत ना मॅडम? हॅलो मॅडम. हॅलो. त्यांच्या पायात काच घुसली, जरा काढून देता का? अरे आता यांना काय झालं? उठले. हा उठले. येस सर. येस मॅडम. हॅलो. काय झालं काय तुम्हाला अचानक? अहो रक्त. अरे काय होतंय का? जखमेतून रक्त येतंय. हो असं काय करताय? पायात काच शिरलीये, पाय कापलाय, हो की नाही? मग पायात तर रक्त नाही येणार तर काय? तसं नाही हो. मग रक्त पाहिलं की मला चक्कर येते. अरे बापरे. मी नाही काय करू शकत. मला नाही. हे काय करताय? प्लीज तुम्ही जाऊ नका. आणलंस तू आता मध्ये? मी नाही आणलं, हे स्वतः चालेल. प्लीज तू काहीतरी सांग ना प्लीज. अहो दादा. येस मॅडम. अहो तुम्हाला स्त्री दाक्षिण्य वगैरे काही आहे की नाही? एक बहीण तुमच्याकडे मदत मागतेय, प्लीज हे बघा. अगं तू काय सारखं सगळं पायावर करतेस? सॉरी. प्लीज जागे व्हा. तुम्ही काय काढा ना मग. नाही ते नाही. हो मी नाही करू शकत. त्यांची ना एक स्टोरी आहे ऍक्च्युली ना. त्यांच्या आयुष्यात काय झालं माहितीये? असं झालंय की ते. हॅलो विक्रम, तू माझ्यावर जे पुस्तक लिहिलंस ना ते नंतर वाचायला देऊ ह्यांना. तुम्ही प्लीज जरा काच काढा ना आधी. जागे व्हा. हे बघा तू थांब ना, मी तुमची मदत करतो. या खाली. हे बघा. तू हात का धरतेस त्यांचा? अरे माझं काही ह्यांच्यावर प्रेम नाहीये. तुम्ही काढा बरं काच. लक्ष द्या. इकडे बघा. उजव्या साईडला बघा. नाही बऱ्या. जागे व्हा. हात द्या तुमचा. हात द्या ना. हात काढा. तुम्ही बघू नका. काढा. उजव्या साईडला काढा. निघाली काच? हो पण आता दुसरा पाय. मस्त दिसतंय. खरंच थँक्यू. किती मदत केलीत अहो तुम्ही आम्हाला. राखी पौर्णिमेला नक्की यायचं. राखी पौर्णिमेला कुरिअर घेऊन सुद्धा इकडे येणार नाही. काही विचित्र लोक आहेत ही. यांनी तर रक्ताची भीतीच घालवली माझी. कुरिअर द्यायला आलेल्या माणसावर असं कोण करतं का? ठीक आहे तुमची 2 पत्र करा सही. राखीला बोलवतायत. सावंत आडनाव आहे माझं. पब्लिशर कडून पत्र आले शुभा. माझं पुस्तक बेस्ट सेलर. पॉझिटिव्ह. व्हेरी पॉझिटिव्ह. अरे लॅबचे रिपोर्ट्स आलेत. आपण टेस्ट केले होते ना आर्टिफिशियल गर्भधारणेसाठी. पॉझिटिव्ह. खरंच? हो. शुभा. विक्रम. हात. पाय. सॉरी पाय. थांब. पार्टी तो बनती है ना. वाव किती रोमॅन्टिक. आपण दारू प्यायची? अगं ही शॅम्पेन आहे. नाही उगाच नको ते एक्सपेरिमेंट्स नकोत. मी नाही पिणार. का? दारू पिऊन धिंगाणा वगैरे घालणारे लोक माहिती आहेत मला. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? इमोशनल ब्लॅकमेल. मी नाही म्हणाले तर चिडणार तू आणि हो म्हणाले तर चढणार मला.
दोन्हीकडून नुकसान माझंच. शपथ घेऊन सांगतो ही चढत नाही. नक्की? कितीही बिंदास, अजिबात चढत नाही. चल ओके. हे घे. Cheers. तुझा मान ठेवला हमी. आता बास. चल. एकाने काय होतंय? अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि दारूचा पहिला ग्लास हा टाईट होण्याचा हायवे असतो. काहीही होत नाही, कळलं का? आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अरे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे विक्रम. अरे म्हणून तर मी लग्नाला तयार झाले ना. तू भर, थांबू नको. आता थांबायचं नाही. अरे होऊ दे काय व्हायचंय ते. आणि जे काय होईल ते तुझ्या समोरच ना. यू आर नॉट ओनली माय हजबंड विक्रम, यू आर माय बेस्ट फ्रेंड टू. भर भर फुल, टॉप इट अप. 12 अफेअर्स होती माझी. किती? 12. 12. पण त्या तिघांच्या व्यतिरिक्त मी एकालाही टच केलं नाही. टेन्शन रे. आता तूच बघ ना, तू 13 आहेस, मी 4 ग्लास प्यायलीये पण बोट सुद्धा लावलेलं नाहीये. बोटीत बसलोय आपण पण बोट सुद्धा लावलेलं नाही. नॉनसेन्स. मला अपशकुनी म्हणायचंय मला. बरं झालं यार तू माझ्याशी लग्न केलंस. आता मी प्रेग्नंट झाले ना की अशी फिरणार आहे ना मी सगळीकडे. माझं पोट बघून या सगळ्यांच्या पोटात गोळ्या येणार आहे आता. ती आई होती म्हणून. ती आई होती म्हणून. ती मी गातीये ना. ग्रेस रे, ग्रेस होता त्यांच्या कवितांमध्ये. चांदण्यात फिरताना माझा धरला नाहीस हात. अरे माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी टच केलेला नाही. मी टर्फला उचलणार नाही. थोडं चकणार ना. आज ब्लू है पानी पानी नि पानी ग. और दिन भी सानी सानी धप मगरे सा. तू एकटाच माणूस आहेस बेबी जो मला पाण्यात बघतोय. बघ. लागली लागली लागली. दारू लागली. ऐक ना, एक जोक सांगू का? सांगतेच आता, ऐक तू. हे बघ, एक माणूस असतो ना, तो असं 17व्या मजल्यावरून खाली पडतो हा, तर तो असा आवाज करतो. पण एक माणूस पहिल्या मजल्यावरनं पडतो तर असं होतं. असं करतो तो. आय लव्ह यू. काय बोलतो? टच करू का? दे रे कान्हा कान्हा. काय झालं? अरे काय व्हायचं बाकी राहिलंय? सगळं झालंय काल रात्री. विक्रम. शिट. म्हणजे हे सगळं खरं आहे आणि मला वाटलं की तू फसवलंस मला. मी? आपलं ठरलं होतं, आपला करार होता. तू एक मिनिट. मी एकट्याने केलं म्हणजे काय? हे बघ, नाही चूक आहे पण ती दोघांची आहे ना. मला चढत नाही म्हणून दारू कोणी पाजली? तू. दारू तुझी, चूक तुझी आणि बिल मात्र मला. काय? माझीच चूक आहे. मी तुझं ऐकायला नको होतं. बापरे, तू मला स्पर्श केलायस, मी तुला स्पर्श केलाय. आता काहीतरी भयंकर परिणाम होणार आहेत याचे. हे बघ शुभा, काही होणार नाही. आता काय फरक पडतोय? हे बघ माझा, काही होणार नाही.
हे बघ जे काही झालं ते झालं. हो ना. अपघात समज ना. अपघात होणार काहीतरी. नाही हो. नाही होणार, अजिबात काही होणार नाही. मी काळजी घेईन. हो. हे बघ मी 2 दिवसांनी परत येईन. यातनं काहीतरी मार्ग काढतो. विश्वास आहे ना माझ्यावर? हो खूप विश्वास आहे. म्हणून तर दारू प्यायलो ना आपण दारू. 2 दिवसांनी नक्की मार्ग काढतो. ओके मार्ग कळलं? देवा परमेश्वर. विक्रम अरे प्लीज विक्रम माझं ऐक ना. तू जाऊ नको विक्रम प्लीज. शुभा प्लीज नको ना जाऊस. शुभा प्लीज. पुढचे 24 तास ना तुझ्यासाठी खूप. हे बघ ऐक काल जे झालं ना आय एम रिअली सॉरी. हे बघ शपथ माझी चूक आहे. मी दारू त्याच्यामुळे असं झालं. 1 मिनिट ऐकून घेशील माझं? नाही मी काळजी जाऊ घेईन. नको. मला खूप भीती वाटते. शुभा प्लीज ऐक ना माझं. मी म्हंटल ना मी काळजी घेईन म्हणून. प्लीज विक्रम जाऊन. बघ किडा होता ना. शुभा हे बघ मी व्यवस्थित जाईन आणि व्यवस्थित येईन. ओके हो पण तू जाणार नाहीयेस. मला जावंच लागेल. तुला माझ्या नजरेसमोर राहावं लागेल. प्लीज विक्रम प्लीज माझं ऐक ना प्लीज. मी नाही सोडणार तुझी बॅग. काय करतेस तू? मी तुला स्पर्श करू शकत नाही ना म्हणून. नाही तर सोडलंच नसतं मी तुला. नाही नको. शुभा काय करतेस? काय लहान मुलांसारखं करतेस? नको. काही होत नाही मला. नको नाही रे. लक्ष आहे माझं. काही होत नाही. उगाचच. नको जाऊ विक्रम. विक्रम अरे विक्रम ऐक ना. हे बघ बास आता. तू किती चान्स घेणार आहेस? 1 2. शुभा मला माहिती आहे आपण आपला करार मोडलाय. हो मला काही होणार असेल तर ते कुठेही होईल ना. हो ना. मी घरी बसलो असेल आणि डोक्यावर फॅन पडला तर? नाही जेवताना ठसका लागला आणि श्वास कोंडला तर? बाथरूमला जाता जाता पाय घसरला आणि कपाळावर लागलं तर? काहीही होऊ शकतं शुभा. तू असं बोलू नको. मी जर सेफ नाहीये तर कुठेच सेफ नाहीये. पण आणि काय घालून आलीयस तू बाहेर? रे बाबा चल रे बाबा बस स्टँड चल. नको जाऊ विक्रम. चल लवकर कर. नको ना. नको जाऊ विक्रम. विक्रम लाईव्ह दृश्य पाहताय. मी संजीवनी हॉस्पिटलच्या आवारात उभा आहे. गोवा मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसचा आज भीषण अपघात झालाय. ही बस सकाळी 10 वाजता गोव्याहून मुंबईसाठी निघाली होती. बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला असं कळतंय, पण इतर जखमी आणि दगावलेल्यांचा नेमका आकडा अजून कळलेला नाही. अगं कुठे होतीस तू? किती फोन केले, फोन पण ऑफ. आलो तेव्हा दार उघड, टीव्ही चालू होता. होतीस कुठे तू? हा मी विचारायचे प्रश्न तूच काय विचारतोयस? अरे कुठे कुठे शोधत फिरले मी तुला. टीव्ही वरती बातमी ऐकल्यापासून जीवात जीव नाहीये माझ्या. वेड्यासारखी रस्त्यावर धावत गेले. हॉस्पिटल मध्ये सुद्धा शोधलं मी. माझं काय झालं असेल
याचा एकदा तरी विचार केलास तू? त्या बसचा अपघात झाला, पण मी त्या बसमधून बस सुटण्याआधीच उतरलो होतो. म्हटलं मुंबईला जातोय एवढ्या मोठ्या असाइनमेंटसाठी, तुला इथे एकटं सोडण्यापेक्षा आपण दोघं एकत्र गेलो असतो ना दुसऱ्या दिवशी. म्हणून मी परत आलो. मी तिकीट पण बुक करून आलोय. आपण घटस्फोट घेऊया. शुभा, मला नकोय हे. आयुष्यभर विवंचना मला नाही सहन होत. सतत डोक्यावर ओझ. आपल्यामुळे काहीतरी होणार. आत्ता होईल, उद्या होणार, परवा होऊ शकतं. काही होणार नाही शुभा, काही होणार नाही. हे बघ, धडधाकट बसलोय ना मी तुझ्या समोर. काल एवढं सगळं झालं तरी वन पीस मध्ये जिवंत आहे ना मी. खरसटलं सुद्धा नाहीये. पाकिट तेवढं माझं मारलं गेलं. हो, तुझं आय कार्ड पोलिसांकडे आहे. हो, पाकिटात होतं ते. आपण उद्याच कोर्टात जाऊया. हो, जा. आपण घटस्फोट घेऊया. हा, ठरलं. शुभा, 24 तासात काहीही होऊ शकतं. हे बघ, माझं ऐक. शुभा, शुभा, काही होऊ शकतं 24 तासात. घड्याळ बघ, 24 तास कधीच उलटून गेलेत. शुभा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय त्यात तुझा दोष नव्हताच. आणि याचं प्रूफ मी आहे ना तुझ्या समोर उभा. शुभा, अजून किती वर्ष तू सगळं तुझ्यावर ओढून घेणार आहेस? म्हणजे माझा स्पर्श झाल्यानं तुला काही झालं नाही? म्हणजे मी जर तुला हात लावला, स्पर्श केला तर तुला काही होणार नाही? Sa